चला तर आज आपण बघणार आहोत गव्हाच्या पिठापासून छान जाळीदार असे घावणं, धिरडे, धपाटे काहीही म्हणू शकता, पण गव्हाच्या पिठापासून असा अप्रतिम नाश्ता या ठिकाणी बघू शकता। खूप छान लुसलुशीत आणि जाळीदार झालेले आहे आणि सोबतच लोणचं, चटणी किंवा लाल तिखट चटणी आणि दही असेल तर अप्रतिम अशी टेस्ट लागते। नक्की करून बघा। खूप जास्त साहित्य या ठिकाणी लागत नाही, कमी साहित्यामध्ये एकदम छान आणि मौसूत असा नाश्ता। डेली काय करावं हे प्रत्येकालाच प्रश्न पडतो, त्यामुळे जबरदस्त असा गव्हाच्या पिठापासून झटपट तयार होणारा नाश्ता। या ठिकाणी एक टोमॅटो घेतलेला आहे, व्यवस्थित कट करून घेतलेला आहे। टोमॅटो बारीक कट करून झाला। आता हिरवी मिरची ती पण एकदम बारीक कट करून घ्यायची आहे। लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक केलं तरी चालेल। या ठिकाणी कोथिंबीर पण भरपूर अशी कापून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर कांदा देखील बारीक कापून घेत आहे। या ठिकाणी सर्व टोमॅटो, कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, जास्त जाडसर ठेवलेला नाहीये। या ठिकाणी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 कप गव्हाच्या पिठासाठी 4 चमचे किंवा 3 चमचे, जो आपला पोह्यांचा चमचा आहे त्याने 3 चमचे रवा घातलेला आहे। एकदम परफेक्ट असं माप आहे। अजिबात रेसिपी फसणार नाही, पहिल्याच प्रयत्नात एकदम मस्त तुम्ही रेसिपी तयार करू शकता। या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं हिंग टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून बॅटर जे आहे गठुळ्या न होता एकदम सरसरीत असं आपण मिक्स करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे। खूप जास्त एका वेळी पाणी टाकायचं नाहीये। थोडं पाणी ॲड करून त्याने काय होतं, गठुळ्या व्यवस्थित मिक्स होतात आणि त्यामध्ये गठुळ्या जास्त राहत नाही। यामुळे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम सरसरीत जे बॅटर म्हणतो आपण ते या ठिकाणी मी करून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे, त्यामुळे काय होणार, यावरती आता आपण झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित साईडला ठेवून देऊया। जो रवा टाकलाय ना तो व्यवस्थित फुगण्यासाठी मदत होईल, म्हणून 10 ते 15 मिनिटं आपण आता हे मिश्रण साईडला ठेवूया। तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो आणि ते जे बारीक मिश्रण कापून घेतलंय त्याला आपण कढईमध्ये व्यवस्थित थोडंसं फ्राय करून घेऊया। कढईमध्ये 1-2 चमचा तेल टाकलंय, त्यामध्ये मस्त मोहरी टाकली आहे, जिरे टाकले। मोहरी बघू शकता आणि जिरेही बघू शकता, एकदम छान असे फुललेलं आहे। खमंग अशी फोडणी बसली ना टेस्ट खूप छान लागते। या ठिकाणी थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडंसं नॉर्मल लाल तिखट, या ठिकाणी हिरव्या मिरच्या, त्यानंतर बारीक कट केलेला कांदा, त्यानंतर टोमॅटो, असं सर्व व्यवस्थित टाकून 1-2 मिनिटं व्यवस्थित आपण परतवून घेऊया। जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असा मऊसूत होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आणि डिशमध्ये काढून घ्यायचा। या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहे। तुम्ही बघू शकता बॅटर जे आहे मस्त छान फुललेलं आहे आणि घट्टसर झालेलं आहे। आता यामध्ये जे आपण फोडणी करून टोमॅटो, कांदा जे घेतलं होतं परतवून ते यामध्ये टाकून घेऊया आणि भरपूर अशी कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यामध्ये टाकूया आणि मस्त मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाल्यानंतर गॅसवरती तवा ठेवलेला आहे, पॅन ठेवलेला आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टपणा जो आहे त्याला आलेला होता, त्यामुळे मी थोडंसं पाणी या ठिकाणी ॲड केलेलं आहे, कारण रवा जो आहे तो फुलतो आणि बॅटर जे आहे ते घट्टसर होतं। आपल्याला जास्त घट्टसर बॅटर नको आहे, एकदम पातळ जर बॅटर असेल ना जाळीदार असं घावणं तयार होतात, त्याला जाळी खूप छान पडते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मोठी पळी घेतलेली आहे आणि गॅसवरती पॅन देखील ठेवलेला आहे। आता याला थोडंसं तेल ग्रीस करून घेऊया, त्याने काय होतं पूर्ण ठिकाणी तेल व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आणि गॅसचा फ्लेम हा थोडा हाय ठेवायचा, त्यामुळे पटकन असं घावणं जे आहे टाकून घ्यायचं। थोडंसं आधी साईडने आणि नंतर मध्ये, आणि व्यवस्थित असं तुम्ही थोडं पसरवून घेतलं तरी चालेल आणि खूप असा भन्नाट नाश्ता लागतो। 10 ते 15 मिनिटात झटपट तयार होतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1-2 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण पलटी मारून घेऊया। किती छान आणि मस्त मौसूत अशी जाळी त्याला देखील पडलेली आहे।
आणि तुम्ही बघू शकता. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरी बाजूही एकदम छान लालसर खमंग अशी भाजून घेतलेली आहे. आणि आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात. याचप्रमाणे पुन्हा एकदा आपण पॅनला जे आहे तेल ग्रीस करून घेऊया आणि पुन्हा एकदा घावण जे आहे ते पॅनवरती टाकून घेऊया. टाकण्याची प्रोसेस मी पुन्हा एकदा दाखवते. एकदम हळूवारपणे गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा. खूप जास्त हाय नाही आणि खूप जास्त लोही नाही. तेल ग्रीस केल्यानंतर लगेच साईडने पहिल्यांदा टाकून घ्यायचं आणि नंतर मध्ये बॅटर टाकायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता साईडने टाकलं, कारण मध्ये जर टाकलं तर पटकन जळलं जाऊ शकतं. घावण जे आहे ते जास्त लालसर होऊ शकतं. त्यामुळे आधी साईडने टाकायचं आणि नंतर मध्ये. अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी बघू शकता एकदम छान आणि व्यवस्थित असं घावण जे आहे आपलं टाकून झालेलं आहे. धिरडे जे आहे ते बनवून झालेले आहे. आता त्यालाही 1-2 मिनटं व्यवस्थित शिजवून घेऊया एक साईडने आणि नंतर मग आपण पलटी मारून घेऊया. या ठिकाणी वरच्या बाजूला देखील तेल थोडंसं लावून घ्यायचं आणि 1-2 मिनटानंतर तुम्ही बघू शकता जाळी किती मस्त पडते आणि एकदम छान असा नाश्ता जो आहे आपला तयार होतो. मस्त खा, स्वस्त राहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही बघा दुसरी बाजूही किती छान आणि खमंग अशी भाजलेली आहे आणि सोबत मस्त दही आणि चटणी असेल तर हा नाश्ता खूप भन्नाट लागतो.